राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 12 वाजता बैठक। देवस्थानच्या जमिनीची वर्गवारी बदलण्यासंदर्भात निर्णय अपेक्षित। विविध योजनांचाही आढावा। राजीव गांधी यांची जयंती मुंबईत साजरी करण्यात येणार। तसंच खासदार राहुल गांधी यांच्या सभेचं आयोजन देखील केलं गेलंय। सभेच्या तयारीसाठी महाविकास आघाडीतल्या नेत्यांची आज बैठक। तीनही पक्षातले नेते उपस्थित राहणार। आज महाविकास आघाडीच्या बैठकीआधी काँग्रेस नेत्यांची बैठक होणार। किती जागांचा प्रस्ताव ठेवायचा या संदर्भात काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत चर्चेची शक्यता। नवाब मलिक विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक। अणुशक्तीनगरमधून मलिक निवडणूक लढणार असल्याची एबीपी माझाला सूत्रांची माहिती। सांगलीचे शिवसेना ठाकरे गटाचे लोकसभेतील पराभूत उमेदवार चंद्रहार पाटील उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी संजय राऊत यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी दाखल। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र। केंद्रानं बांगलादेशच्या काळजीवाहू सरकारशी चर्चा करण्याची राजू शेट्टींची विनंती। मावळ विधानसभेत घड्याळाचा प्रचार न करण्याचा भाजपचा ठराव। पुणे पिंपरीमध्ये कमळाचा प्रचार न करण्याचा ठराव राष्ट्रवादी करू शकते। अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी भाजपला इशारा दिला। माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते सुनील केदार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात वसुलीसाठी आज मुंबईमध्ये सहकार विभागाची सुनावणी। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी आज सुनावणी, तर आजची सुनावणी पुढे ढकलावी असा सुनील केदार यांचा सहकार मंत्र्यांना अर्ज। मनी लॉन्ड्रिंग तरतुदींचा आज सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिकांच्या सुनावणीसाठी सुप्रीम कोर्टाकडून विशेष खंडपीठ। काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम यांनी फेरविचार याचिका दाखल केली आहे। क्रॉस वोटिंगच्या संशयामुळे चर्चेत आलेले हिरामण खोसकर नाना पटोलेंची भेट घेणार। तिकीट कापण्याच्या चर्चांमुळे खोसकरांची धावाधाव। विधान परिषद निवडणुकीच्या क्रॉस वोटिंग प्रकरणाचा घटनाक्रम सांगणार। राज ठाकरे 8 आणि 9 ऑगस्टला हिंगोली दौऱ्यावर। हिंगोली, वसमत, कळमनुरी या तीनही विधानसभा मतदारसंघांचा राज ठाकरे आढावा घेणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।